नमस्कार. मे महिन्याचा दुसरा पंधरवडा आणि दुसऱ्या पंधरवड्यामध्ये आपण जे आहे तर 3102 या ऊसाची लागवड करत आहोत. शेतकरी मित्रांनो, आपण जर बघितलं हे जे बेणं आहे तर 9 महिन्याचं बेणं आहे आणि बेणं बघत असताना आपल्याला एकदम कवळं अशा पद्धतीचं 3102 या ऊस व्हरायटीचं बेणं आपल्याला बघायला मिळतं. शेतकरी मित्रांनो, बरेचसे शेतकरी जे आहे तर पूर्व हंगामी ऊसाची लागवड करत असतात आणि बरेच शेतकरी आता म्हणतील की बाबा मे महिन्यामध्ये ऊसाची लागवड. शेतकरी मित्रांनो, ही जी व्हरायटी आहे तर ही मे महिन्यामध्ये आपण ही रसवंतीसाठी खास लागवड करत आहोत. रसवंतीसाठी लागवड करायचा पर्पज म्हणजे आता लागवड केल्याच्या नंतर आपल्याला ही जी व्हरायटी आहे तर मार्च महिन्यात आपल्याला हिची तोड येते. म्हणजे अक्षरशः 10 महिन्यामध्ये आपल्याला 3102 ऊसाची तोड ही बघायला मिळते. आता हा जो प्लॉट होता, हे आपण जे घेतलेलं बेणं होतं ते हे जून महिन्यातलं लागवडीचं बेणं होतं आणि आता ह्या बेण्याला जवळपास 10 ते 11 महिन्याचं बेणं आपल्याला बघायला मिळतं. बेणं हे याची जी जाडी वगैरे ही तर मीडियम आहे, जास्त जाड झालेलं नाही आणि थोडंसं बेण्याचा ऊस आहे. शेतकरी मित्रांनो, ऊस लागवड करत असताना सुरू आणि कवळं बेणं आपल्याला फार महत्त्वाचं असतं आणि या सध्या टेम्परेचरमध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांची नवीन लागवड झाली तर बेण्यामध्ये जे आहे तर ऊसामध्ये मर खूप मोठ्या प्रमाणात आहे. शेतकरी मित्रांनो, मर जर दिसत असेल तर आपल्याला थोडंसं एक बुरशीनाशकची आळवणी करणं फार गरजेचं आहे. मेन्कोजेब प्लस कार्बोडायझम असलेलं कुठलंही एक बुरशीनाशक घेणं फार गरजेचं आहे. लागवड करत असताना शेतकरी मित्रांनो, आता ही जी सरी आहे तर ही 4.5 फुटाची सरी आहे. बेड पाडून घेतल्या आहे. आता नालीमध्ये आपल्याला हा जो आहे तर पाणी सोडून ऊस दाबायचा आहे. 4.5 फुटाच्या सरीमध्ये आपण 3102चं सगळ्यात मुख्य असं आहे की बरेचसे शेतकरी म्हणतात की ऊसाला फुटवा हा कमी होतो, पण लागवड करत असताना ही जी टिपरं आपण बघताय सरीवरची, हे 2 ते 3 डोळे टिपरं पद्धत आहे आणि हे आपण उभं टिपरं आपण दाबणार आहोत आणि हे सगळं जसं आता टाकलेलं आहे ॲज इट इज तसं हे सरीमध्ये टाकण्यात येईल. त्यामुळे काय होतं, शेतकरी मित्रांनो, एका फुटव्याला सध्या मेचा ऊस असल्यामुळे रोहिणी नक्षत्रामधला फुटवा हा मिडियम हा 3102ला येत असतो. तर त्या पर्पजमध्ये आपल्याला हा जो ऊस आहे तर आपल्याला थोडासा दाट दाबायचा आहे, टिपरू दाबायचा आहे. तर त्यामुळे काय होतं शेतकरी मित्रांनो की फुटवा आपल्याला चांगला मिळतो. 3102ची वैशिष्ट्य असे आहे की फुटवा जर चांगला आला तर ऊस उत्पादनाला चांगला येतो, कारण की ऊसाला जाडीही खूप असते, वजनही चांगलं असतं. शेतकरी मित्रांनो, बऱ्याचशा शेतकरी मित्रांचे जे आहे तर आता सध्या 3102 व्हरायटीमध्ये जे आहे तर लागवड केल्याच्या नंतर तोटे खूप पडलेले आहेत. तर तोटे पडले असेल तर आपण जे आहे तर नवीन टिपरे हे दाबू शकतात अजूनही, कारण की तोटे पडल्याच्या नंतर आपल्याला कुठेही आपल्याला हे मिळणार नाही रोप या व्हरायटीचं आणि कोणी करतही नाही. शेतकरी मित्रांनो, ही जी व्हरायटी आहे तर ही बेण्याच्या पर्पजला आहे. आता सध्या जे बेणं आहे तर हे मला जाग्यावरती 6,000 रुपयेपर्यंत टन असं पडलेलं आहे आणि आता सध्या रसवंतीचे दर या व्हरायटीचे 7,000च्या प्लस सुरू आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करावं. धन्यवाद.